नमस्कार मंडळी, मी जानकी पाटील. आपलं स्वागत करते महाराष्ट्र फोकस न्यूजमध्ये. कधी कधी आयुष्य आपल्याला असा अनपेक्षित धक्का देते की क्षणभर जगणंच थांबल्यासारखं वाटतं. पण काही व्यक्ती अशी असतात ज्या वेदना सहन करतानाही उभं राहण्याची ताकद दाखवतात. आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय महिला क्रिकेटची स्टार, देशाची सलामीवीर आणि लाखो चाहत्यांच्या हृदयातील धडधड स्मृती मंधाना हिच्या आयुष्यात अचानक घडलेल्या त्या वळणामागची संपूर्ण कहाणी. लग्न मोडण्याच्या निर्णयानंतर तिनं स्वतःला कसं सावरलं, सोशल मीडियावर काय सांगितलं, पलाशनं काय प्रतिक्रिया दिली आणि आता ती पुन्हा मैदानात कधी उतरणार, या सगळ्याचा सविस्तर मागोवा आजच्या या खास रिपोर्टमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आमचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट. स्मृती मंधाना आणि पलाश मोचल यांच्या लग्नाभोवती सुरू झालेल्या गोंधळात आता अखेर दोघांनीही स्पष्ट भूमिका मांडत लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली असून या संपूर्ण घटनाक्रमाचा भावनिक आणि प्रवाही असा प्रवास पाहण्यास असं जाणवतं की कधी कधी आयुष्य अचानक असा वळण घेतं की पुढचं पाऊल टाकणं सुद्धा कठीण होतं. तरीही स्मृतीनं दाखवलेली खंबीरता कौतुकास्पद आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी सांगलीतील समडोळी येथील मंधाना फार्म हाऊसवर सुरू असलेली लग्नाची लगबग अचानक थांबली, कारण स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि पलाशलाही अस्वस्थता जाणवू लागली. दोन्ही कुटुंबांवर दुहेरी संकट आल्यानं लग्न तत्काळ पुढे ढकलल्याची माहिती देण्यात आली. मात्र यानंतर सोशल मीडियावर अफवांचा पाऊस सुरू झाला. दोघांत वाद झाले, मतभेद झाले, लग्न रद्दच झाले, अशा अनेक दाव्यांची सरबती होत राहिली. 1.5 आठवड्याच्या शांततेनंतर स्मृतीनं इंस्टाग्राम पोस्ट करत या सर्व चर्चांवर शिक्कामोर्तबच केला. लग्न मोडलं आहे, माझ्या आणि दोन्ही कुटुंबाच्या खाजगीपणाचा आदर करा, मी क्रिकेटमधून देशाचं प्रतिनिधित्व करत राहणार, असं तिनं स्पष्ट शब्दात सांगितलं. लग्नातील मेहंदी संगीताचे फोटो तिनं सोशल मीडियावरून हटवले होते आणि तिच्या चाहत्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते. पण तिनं अत्यंत संयमानं सगळी माहिती दिली आणि पुढील ध्येय क्रिकेटच असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. स्मृतीच्या पोस्टनंतर पलाशनंही मन मोकळं करत हा संबंध संपवण्याचा निर्णय वेदनादायक असला तरी स्वीकारल्याचं सांगत पसरवल्या गेलेल्या खोट्या अफवांवर कायदेशीर कारवाईची तयारी असल्याचंही नमूद केलं. दोघांच्या या पोस्टनंतर लग्नाच्या दिवशी नक्की काय घडलं होतं याची पुन्हा चर्चा झाली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी स्मृतीच्या हळदीत केलेली धमाल, सांगलीत जमलेले पाहुणे, सजलेले मंडप आणि अचानक आलेली वैद्यकीय परिस्थिती, या सगळ्यामुळे वातावरण पूर्णपणे बदललं. मेहंदी हळदीचे फोटो काढले गेले, क्रिकेटपटूंनीही त्यांच्या पोस्ट हटवल्या आणि लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचं दाखवण्यात आलं. पण या वैयक्तिक वादळानंतरही क्रिकेटपटू म्हणून स्मृतीनं दाखवलेली उंची अविश्वसनीय आहे. गेल्या महिला विश्वचषकात तिनं केलेली जोरदार कामगिरी, वनडेत एका वर्षात 1000 धावांचा पराक्रम, बेलिंडा क्लार्कचा विक्रम मोडणं, वनडेत 5000 धावा करणारी सर्वात तरुण फलंदाज ठरणं, हे तिच्या कारकिर्दीतील सुवर्णक्षण आहेत. त्यामुळेच तिच्या चाहत्यांचा प्रश्न, स्मृती पुन्हा मैदानात दिसेल का, याचं उत्तर तिनं ठामपणे दिलंय, हो. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेत ती खेळताना दिसेल, तर जानेवारीत WPLमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व पुन्हा तिच्याकडे असेल. RCBनं तिच्यासाठी लिलावात केलेली तब्बल 3.5 कोटींची बोली तिच्या क्रिकेटमधील मूल्याचीच साक्ष देते. आयुष्य बदललं, नातं तुटलं, वेदना झाल्या, पण स्मृती थांबली नाही. तिनं ध्येय पकडून पुढे जाण्याचा मार्ग निवडला. तिचं लक्ष आता एकाच गोष्टीवर आहे, हातात बॅट, समोर आव्हानं आणि भारतासाठी सर्वाधिक ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न. तिच्या या प्रवासातून एकच धडा स्पष्ट दिसतो, जीवनात कितीही वादळं येऊ देत, उभं राहून पुढे चालत राहणं हेच खरं सामर्थ्य. या सर्व घटनांनंतर स्मृती मंधाना ज्या पद्धतीनं स्वतःला सावरत पुन्हा मैदानावर परतण्याची तयारी करते, ते तिच्या मानसिक ताकदीचं आणि व्यावसायिक शिस्तीचं उत्तम उदाहरण ठरतं. क्रिकेटच्या बाहेर वैयक्तिक आयुष्य कोसळत असताना अनेक खेळाडू महिनोन्महिने खेळापासून दूर जातात, पण स्मृतीनं स्वतःला वेळ दिला, परिस्थिती समजून घेतली आणि त्यातून उभं राहण्याचा निर्णय घेतला. तिच्या चाहत्यांसाठीही हे प्रेरणादायी आहे, कारण एका बाजूला तुटलेलं नातं, 2 कुटुंबांवर आलेलं संकट, सोशल मीडियावरील अफवा, वैयक्तिक भावना आणि दुसरीकडे देशासाठी खेळण्याचं ध्येय, या दोन्ही टोकांच्या भावनांचा समतोल राखणं हे सोपं नव्हतं. तरीही स्मृतीनं दाखवलेली शांतता, प्रामाणिकपणा आणि निर्धार हे तिच्या व्यक्तिमत्वाची महत्त्वाची वैशिष्ट्य अधिक ठळकपणे समोर आणतात. तिच्या या प्रवासात तिला साथ देणाऱ्या चाहत्यांबद्दल तिनं कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि क्रिकेटमधून नवे विक्रम प्रस्थापित करण्यासाठी आता पुन्हा सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. येणारी श्रीलंका मालिका तिच्यासाठी नुसताच परतण्याचा क्षण नसेल, तर नवीन सुरुवातीचा टप्पा असेल, जिथून ती पुन्हा आपल्या दर्जेदार फलंदाजीनं क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवण्याची वाटचाल सुरू करणार आहे.
स्मृतीचं करिअर नेहमीच धैर्य, सातत्य आणि प्रतिभेचं उदाहरण राहिलं आहे. आता तिच्या आयुष्यातील या नव्या अध्यायातून ती अधिक परिपक्व, अधिक दृढनिश्चयी आणि अधिक तेजस्वी रूपात पुढे येईल, अशी अपेक्षा संपूर्ण देशाला आहे. या सर्व घटनांमधून एक मोठा सामाजिक प्रश्नही पुढे आलाय. तो म्हणजे सेलिब्रिटीजच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण दाखवणारी उतावळीपण, अफवांवर आधारित न्यायदान आणि सोशल मीडियावर दिसणारी विषारी प्रतिक्रिया. स्मृती आणि पलाश दोघांनीही स्पष्ट शब्दात सांगितलं की निराधार आरोप, खोट्या कथा आणि कल्पनारम्य गोष्टींनी त्यांना किती मानसिक त्रास दिला. विशेषतः लग्नासारख्या पवित्र नात्याभोवती जेव्हा अनाठायी चर्चा सुरू होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्या दोन व्यक्तींवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांवरही खोलवर होतो. पलाशनं तर उघडपणे म्हटलं आहे की अशा अपमानजनक माहितीवर त्यांची टीम कायदेशीर कारवाई करणार आहे. यावरूनच परिस्थिती किती गंभीर होती हे लक्षात येतं. आजच्या डिजिटल युगात एका क्लिकवर माहिती पसरते, पण त्यामागचं सत्य कितपत आहे हे पाहण्याची सवय समाजानं आत्मसात करायला हवी. स्मृतीनंही तिच्या पोस्टमधून लोकांना स्पष्ट संदेश दिलाय. थोडं थांबा, विचार करा आणि कुणाच्या वेदनेचा खेळ बनवू नका. तिच्या या शब्दात एक जखमी मनाचा आक्रोश तर आहेच, पण त्याचबरोबर एक प्रगल्भ सल्लाही आहे. सेलिब्रिटीजचं आयुष्य हे मनोरंजनासाठी नसतं. ते सुद्धा माणसं आहेत, त्यांच्याही भावना आहेत, त्यांच्या कुटुंबांनाही दुखापत होते. त्यामुळे या प्रकरणानंतर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील, अधिक जबाबदार आणि अधिक सजग होणं गरजेचं आहे. स्मृतीनं ज्या संयमानं सर्व आरोप, अफवा आणि तर्कांना शांतपणे उत्तरं दिली, त्यातून अनेकांना शिकण्यासारखं आहे. वेदनांमधूनही कृपा, निश्चय आणि प्रगल्भता जपणं हेच तिच्या मोठेपणाचं प्रतीक आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्मृतीचा खेळाडू म्हणून असलेला आंतरिक स्पोर्ट्स स्पिरिट. मोठ्या खेळाडूंना फक्त मैदानावरच नव्हे तर आयुष्याच्या कठीण प्रसंगातही त्यांची ताकद सिद्ध करावी लागते, आणि स्मृतीनं ते अगदी शांतपणे पण प्रभावीपणे केलं आहे. क्रिकेटच्या जगात तिची सातत्यपूर्ण उंच भरारी हीच तिच्या मानसिक तंदुरुस्तीची साक्ष देते. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना सामोरे जाताना जशी ती एक क्षणही ढळत नाही, तसंच आयुष्याच्या धक्क्यांनाही तिनं ठामपणे सामोरे गेलं आहे. तिच्या या प्रवासात प्रशिक्षक, सहकाऱ्यांनी दिलेली साथ, संघातील बहिणीसारखी नाती आणि चाहत्यांचा निरंतर प्रेम हे तिला पुन्हा उभं करणारं बळ ठरलं आहे. येणाऱ्या मालिकांमध्ये तिच्या फलंदाजीमध्ये एक नवी चमक दिसेल अशीच अपेक्षा आहे. वेदना नव्या ऊर्जेत रूपांतरित करण्याची क्षमता तिच्यात आहे आणि अनेकदा खेळाडू कठीण प्रसंगानंतर अधिक तीव्र, अधिक लक्ष केंद्रित आणि अधिक भेदक कामगिरी करताना दिसतात. कदाचित स्मृतीच्या आयुष्यातही हा काळ एक वळण ठरेल, जिथून ती तिचं नवीन रूप, अधिक परिपक्व, अधिक दृढनिश्चयी आणि अधिक तेजस्वी रूपात पुढे येईल अशी अपेक्षा संपूर्ण देशाला आहे. तिच्या या संपूर्ण प्रकरणातून एक मोठा सामाजिक प्रश्नही पुढे आलाय. तो म्हणजे सेलिब्रिटीजच्या खासगी आयुष्याबद्दल आपण दाखवणारी उतावळीपण, अफवांवर आधारित न्यायदान आणि सोशल मीडियावर दिसणारी विषारी प्रतिक्रिया. स्मृती आणि पलाश दोघांनीही स्पष्ट शब्दात सांगितलं की निराधार आरोप, खोट्या कथा आणि कल्पनारम्य गोष्टींनी त्यांना किती मानसिक त्रास दिला. विशेषतः लग्नासारख्या पवित्र नात्याभोवती जेव्हा अनाठायी चर्चा सुरू होतात, तेव्हा त्याचा परिणाम त्या दोन व्यक्तींवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांवरही खोलवर होतो. पलाशनं तर उघडपणे म्हटलं आहे की अशा अपमानजनक माहितीवर त्यांची टीम कायदेशीर कारवाई करणार आहे. यावरूनच परिस्थिती किती गंभीर होती हे लक्षात येतं. आजच्या डिजिटल युगात एका क्लिकवर माहिती पसरते, पण त्यामागचं सत्य कितपत आहे हे पाहण्याची सवय समाजानं आत्मसात करायला हवी. स्मृतीनंही तिच्या पोस्टमधून लोकांना स्पष्ट संदेश दिलाय. थोडं थांबा, विचार करा आणि कुणाच्या वेदनेचा खेळ बनवू नका. तिच्या या शब्दात एक जखमी मनाचा आक्रोश तर आहेच, पण त्याचबरोबर एक प्रगल्भ सल्लाही आहे. सेलिब्रिटीजचं आयुष्य ही मनोरंजनासाठी नसतं. ते सुद्धा माणसं आहेत, त्यांच्याही भावना आहेत, त्यांच्या कुटुंबांनाही दुखापत होते. त्यामुळे या प्रकरणानंतर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील, अधिक जबाबदार आणि अधिक सजग होणं गरजेचं आहे. स्मृतीनं ज्या संयमानं सर्व आरोप, अफवा आणि तर्कांना शांतपणे उत्तर दिलं, त्यातून अनेकांना शिकण्यासारखं आहे. वेदनांमधूनही कृपा, निश्चय आणि प्रगल्भता जपणं हेच तिच्या मोठेपणाचं प्रतीक आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे स्मृतीचा खेळाडू म्हणून असलेला आंतरिक स्पोर्ट्स स्पिरिट. मोठ्या खेळाडूंना फक्त मैदानावरच नव्हे तर आयुष्याच्या कठीण प्रसंगातही त्यांची ताकद सिद्ध करावी लागते, आणि स्मृतीनं ते अगदी शांतपणे पण प्रभावीपणे केलं आहे. क्रिकेटच्या जगात तिची सातत्यपूर्ण उंच भरारी हीच तिच्या मानसिक तंदुरुस्तीची साक्ष देते. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांना सामोरे जाताना जशी ती एक क्षणही ढळत नाही, तसंच आयुष्याच्या धक्क्यांनाही तिनं ठामपणे सामोरे गेलं आहे. तिच्या या प्रवासात प्रशिक्षक, सहकाऱ्यांनी दिलेली साथ, संघातील बहिणीसारखी नाती आणि चाहत्यांचं निरंतर प्रेम हे तिला पुन्हा उभं करणारं बळ ठरलं आहे. येणाऱ्या मालिकांमध्ये तिच्या फलंदाजीमध्ये एक नवी चमक दिसेल अशीच अपेक्षा आहे. वेदना नव्या ऊर्जेत रूपांतरित करण्याची क्षमता तिच्यात आहे, आणि अनेकदा खेळाडू कठीण प्रसंगानंतर अधिक तीव्र, अधिक लक्ष केंद्रित आणि अधिक भेदक कामगिरी करताना दिसतात. कदाचित स्मृतीच्या आयुष्यातही हा काळ एक वळण ठरेल, जिथून ती तिचं नवीन रूप, अधिक परिपक्व, अधिक दृढनिश्चयी आणि अधिक तेजस्वी रूपात पुढे येईल.
तर मंगळी स्मृती मंधानाच्या या संपूर्ण कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते. वादळ कितीही मोठं असलं तरी मनात दम असेल तर प्रत्येक अडथळा ओलांडता येतो. वैयक्तिक आयुष्यात कितीही आव्हानं आली तरी देशासाठी खेळायचं स्वप्न सोडायचं नाही, हा स्मृतीचा निर्धार लाखो चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरतो. आता ती पुन्हा एकदा मैदानात उतरून भारताचा तिरंगा उंचावण्यासाठी सज्ज आहे. आपणही तिच्यासाठी आणि भारतीय महिला संघासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज लाईक करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर महाराष्ट्र फोकस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. मी होती जानकी पाटील. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.